देखून या तुझ्या रूपाचा आकार देखून या तुझ्या रूपाचा आकार देखून या तुझ्या रूपाचा आकार देखून या तुझ्या रूपाचा देखून या तुझ्या रूपाचा आकार देखून या तुझ्या रूपाचा आकार देखून या तुझ्या रूपाचा देखून या तुझ्या रूपाचा
देखून या तुझ्या रूपाचा आकार, बोलिया तुझ्या रूपाचा आकार, देखून या तुझ्या रूपाचा आकार, बोलिया तुझ्या रूपाचा आकार उभा कटीकर ठेवूनिया, तिने माझ्या चित्ता झाले समाधान, वाटते चरण न सोडावे, मुखी गातो गीत वाजवितो टाळी, नाचत रावळी प्रेमे सुख, तिने माझ्या चित्ता झाले समाधान, वाटते चरण न सोडावे, तुका म्हणे केले तुझ्या नामा पुढे, तुच्छ हे बापुडे सकळही,
तेने माझ्या चित्ता झाले समाधान, वाटते चरण न सोडावे. महायोग पीठे तटे भीमरत्याम वरपुंडरीकाय दातुं मुनींद्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्द कुन्दं देहूचे सुप्रसिद्ध संत जगद्गुरु जगदवंद्य श्रीमंत श्री तुकोबारायांच्या गाथेतून निवडलेला असून या अभंगाच्या माध्यमातून महाराज पंढरीश परमात्म्याच्या गोडाशा रूपाबरोबरच भगवान परमात्म्याच्या गोडाशा नामचिंतनाचं वर्णन करतात. रूप आणि नाम या दोन्हीचं दुग्ध शर्करा योग या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराई व्यक्त करतात. नामसंकीर्तन सोहळा या सोहळ्याच्या प्रथम दिनी हरिभक्तपरायण अनिल महाराज जगनाळकर यांनी सुंदर अशा पद्धतीने वारीचं महत्व, त्याचबरोबर आजच्या या आषाढी एकादशीचं महत्व देखील वर्णन केलेलं आहे. आपण ज्याच्यासाठी आपण या तीर्थक्षेत्रामध्ये आलो, माहेराला कोणासाठी जातो? त्या आईचं रूप पाहण्यासाठी, आईला पाहण्यासाठी जातो, बरोबर आहे का नाही? मग आपण भेटेन माहेरा आपोलिया, आपण देखील या माहेराला आलेला असताना त्या आईचं स्वरूप पाहण्यासाठी, आईचं नामचिंतन करण्यासाठी आपण या तीर्थक्षेत्रामध्ये उपस्थित आहोत. म्हणून काही अभंग असे आहेत, काही अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याच्या रूपाचंच वर्णन आहे आणि काही अभंगामध्ये भगवान परमात्म्याच्या नामाचंच वर्णन आहे. हा अल्पदिनी सोहळा आहे. या अल्पदिनी सोहळ्यामध्ये दोन्हीचा दुग्ध शर्करा योग म्हणजे या अभंगाच्या माध्यमातून रूप आणि नाम दोन्ही आहे, दूध आणि साखर दोन्ही आहे. देवाचं सावळ परब्रह्म स्वरूपही आपल्याला वर्णन करायचं आहे आणि त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन ही वर्णन करायचं आहे. आपण कीर्तन सेवेला प्रारंभ करण्याआधी महायोग पीठे हा पांडुरंग अष्टक या ठिकाणी संपूर्ण गायला गेला. आज आषाढी महापर्व काळ आहे, आषाढी एकादशी महापर्व काळ आहे. आपण तीर्थक्षेत्रामध्ये आहोत आणि तीर्थक्षेत्रामध्ये केलेलं नामजप आणि इथं येऊन त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन
ज्या भगवान परमात्म्याच्या सगुण साकार रूपाचं वर्णन पहिल्यांदा कोणी केलेलं असेल तर ते अद्वैतशंकराचार्यांनी. बरोबर आहे का नाही? काही जण सगुणाची पूजा करतात, काही जण निर्गुणाची पूजा करतात, काही जण तर्कवितर्कामध्ये तुझं सगुण म्हणू का निर्गुण रे याही भानगडीत आहेत. पण आपण त्या तर्कवितर्काच्या भानगडीमध्ये न जाता आपल्या समोर सावळं स्वरूप परब्रह्म स्वरूप असलेला भगवान परमात्मा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी निर्गुण निराकार भगवान परमात्म्याची पूजा करत असताना आपल्या समोर मात्र साध्या भोळ्या भक्तांसाठी सगुण साकार रूपामध्ये पंढरीश परमात्मा कटेवर हात ठेवून उभा आहे. बरोबर आहे का नाही? आपल्याला त्याला शोधण्याची गरज नाही. आपला देव म्हणता क्षणी कटेवर हात ठेवलेला इतर देवाची आपल्याला आठवण येत नाही. कारण की या पृथ्वी तलावर अनेक तीर्थक्षेत्र आहेत, अनेक तोच देव वेगवेगळ्या अवतारामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनंत रूपे अनंत वेसे देखील मी त्याचे बाबर कुमादेवर कुण बांधली कैसे अनेक अवतारामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असलेला तो भगवान परमात्मा आणि हा कटेवर हात ठेवलेला परमात्मा यामध्ये अंतर आहे. हाच परमात्मा तिरुपतीमध्ये गेल्याच्या नंतर आपले केसही सोडत नाही. बरोबर आहे का नाही? सगळंच काही घेतो. पण इथं देणारा दाता पृथ्वी तलावरती जर कोणता असेल तर तो म्हणजे माझा पंढरीश परमात्मा आहे. विठेवरी ज्याचे पाऊले समान तोची एक दान शूर वारकऱ्यांना ओढ लागते ते या पंढरीश परमात्म्याकडे येण्याची. कारण तो घेणारा नाही, भरभरून देणारा दातृत्व भाव असलेला दाता आहे. बरोबर आहे का नाही? म्हणून भरभरून देणारा, न मागता देखील न सांगता देखील सगळं काही त्याला कळतं आणि भरभरून सर्व आपल्या भक्तांना तो देत राहतो. म्हणून प्रत्येक जण आराध्य देव असलेल्या आपल्या पंढरीश परमात्म्याला शरण जातात. पंढरीच्या देव
पाहण्यासाठी इथपर्यंत आपल्याला कोणी जर मार्ग हा दाखवलेला असेल, मार्ग दावून गेले अधी दयानिधी संतांनी, त्या देवाची ओळख आम्हाला आद्यशंकराचार्यापासून ते आमच्या जगद्गुरु तुकोबारायापर्यंत सर्वांनी त्या पंढरीश परमात्म्याचं रूपवर्णन करून ठेवलेलं आहे. आज मूर्ती घडवणाऱ्या कलाकारांनी देखील त्या भगवान परमात्म्याची मूर्ती घडवण्यामागचं कारण या सर्व साधू संतांनी त्यांचं रूपवर्णन करून ठेवलेलं आहे. त्या घडवलेल्या कल्पनाशक्तीच्या आधारावरती आजही अनेक सुंदर सुबक मूर्त्या घडवत असतात, बरोबर आहे का नाही? म्हणून साधू संतांचा अनन्य अशा प्रकारचा उपकार आहे. म्हणून त्या भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय, मस्तक हे पायावर वारकरी साधू संतांना कसल्याही प्रकारचा अभिमान नाही. इथं एकमेकाच्या आपण पाया पडतो, बरोबर आहे का नाही? पंढरीच्या लोक पाया पडे जन एकमेका पाया पडे एकमेकाच्या या ठिकाणी पाया पडतो. रात्रीच वारकऱ्याचं वर्णन करत असताना जो षडविकारावरती वार करतो तो खरा वारकरी. काम क्रोध मोहदंभ अहंकार याच्यावरती आपण वार केल्याच्या नंतर वारकरी होतो, बरोबर आहे का नाही? इथं कसल्याही प्रकारचा अभिमान न बाळगता एकमेकाच्या चरणस्पर्श या ठिकाणी केलं जातं. इथं कोणीही उच्च नाही, कोणीही नीच नाही, बरोबर आहे का नाही? कोणीही या ठिकाणी एकमेकाला अभिमानानं नाही, प्रेमानं आलिंगन देतो, एकमेकाच्या चरणावरती चरणस्पर्श करतो, बरोबर आहे का नाही? या रे लहान थोर याती भलत्या नारी नर. इथं सगळ्यांना समान अशा प्रकारचा अधिकार आहे. इथं कुण्याही जातीमत पंथाचाही अधिकार नाही. आई आपल्या सर्व लेकरांना समान दृष्टीनं जसं पाहते तद्वत ही विठाई देखील सगळ्यांना समान दृष्टीनं पाहते, बरोबर आहे का नाही? म्हणून इथं कुण्याही कसल्याही प्रकारचा भेदभाव या ठिकाणी केला जात नाही. आणि म्हणून त्या पंढरीश परमात्म्याला
विठाई देखील म्हणून संबोधलं गेलेलं आहे. विठ्ठल म्हणतो, मायबाप म्हणतो, आई देखील आमची जनाबाई म्हणतात, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. आई म्हणण्यामागचं कारण काय? आई म्हणण्यामागचं आईचं मातृत्व भाव त्या पंढरीश परमात्म्याकडे आहे आणि बापाचं दातृत्व भावही त्या पंढरीश परमात्म्याकडे आहे. म्हणून सगळ्यांना समावून घेऊन अनेक विठो माझा लेकुरवाळा संगी गोपाळाचा मेळा, अनेक साधू संतांना त्या ठिकाणी सगळ्यात आधी या जगताच्या पाठीवर असलेला सामाजिक समरसतेचा, सर्व धर्म समभावाला सर्वांना घेऊन एक वज्रमुठ बांधलेला जर कोणता देव असेल, कसल्याही प्रकारचा भेदभाव न करता सगळ्यांना एका मध्ये गुंपण्याचं कार्य जर कोण केलेलं असेल तर तो पंढरीश परमात्मा आहे. म्हणून एक लेकरू जसं कुठंतरी चुकलेलं आहे एका मोठ्या भव्य यात्रेमध्ये, आता आज लाखोचा जनसागर या ठिकाणी जमलेला आहे पंढरीश परमात्म्याच्या भूवैकुंठावरती. हे भूवैकुंठच आहे. या भूवैकुंठामध्ये लाखोचा जनसागर या ठिकाणी उपस्थित आहे आणि या जनसागरामध्ये एक लेकरवाळी माऊली फिरत असताना त्या लेकरवाळ्या माऊलीचं आणि लेकराची ताटातूट जर झाली, लेकरू एका दिशेला गेलं, लेकरू चंद्रभागेच्या अलीकडं राहिलं आणि आई पलीकडे गेली. बरोबर आहे का नाही? आई त्याला शोधत शोधत पलीकडेच गेली आणि लेकरू आईला शोधत शोधत परत परत इकडंच आला. म्हणजे दोघंही विरोध दिशेला चाललेले आहेत, पण लेकरू घाबरलेल्या अवस्थेत आहे, भयभीत झालेला आहे. कोणी रक्षक असतील, वारकरी सेवेकरी असतील किंवा पोलीस असतील, त्याला पकडलेले आहेत, त्याला आणून दिलासा देण्याचा प्रयास करत आहे. घाबरू नको बाळा, आम्ही तुझ्या आईला शोधून देऊ. बरोबर आहे का नाही? कितीही त्याला दिलासा देण्याचा प्रयास केला तरी ते घाबरलेलं लेकरू, त्याचे डोळे, त्याचे चक्षु कुणाकडे लागलेले आहेत? त्याच्या आईकडेच लागलेले आहेत. माझी आई केव्हा भेटेल, केव्हा भेटसी केशवा. तशी अवस्था त्या लेकराची झालेली आहे आणि ते लेकरू एकटक आपल्या आईकडे पाहतंय, केव्हा माझी आई दिसेल, केव्हा मला भेटेल. अशा अवस्थेमध्ये असतानाच आता अधिक रडतंय, अधिक घाबरलेला आहे. म्हणून कोणीतरी एक शक्कल लढवली. तुझ्या आईची साडी कोणत्या कलरची होती? अमुक लाल कलरची होती. तुझ्या आईचं वर्णन कसं आहे, उंच आहे, वगैरे वगैरे. त्यांच्या शरीर रचनेनुसार कोणत्या तरी एका माऊलीला त्या कलरची साडी परिधान करून त्या लेकराच्या समोर आणून थांबू केलं. ते लेकरू समाधान होईल का? तेवढ्याच उंचीची आई जर त्याच्या डोळ्यासमोर आणून थांबू केली तर ते लेकरू समाधान होईल का? स्वीकार करेल का ती माझी आई आहे? स्वीकार करणारच नाही. आणि त्याचा जीव त्याच्या खऱ्या आईकडं, त्याची ओढ त्याच्या आईकडे लागलेली आहे. आणि अशा अवस्थेमध्ये जेव्हा साक्षात त्याची आई त्याच्या डोळ्यासमोर येऊन थांबेल आणि पाहता क्षणी त्याच्या मनामध्ये एक आगळं वेगळं समाधान त्याच्या मनामध्ये निर्माण होतं. ते अभंगाचं पहिलं चरण.
त्याच्या आईला प्रत्यक्ष पाहता क्षणी त्याच्या मनामध्ये एक आगळं वेगळं समाधान, एक दिलासा त्याच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. पाहता क्षणी त्याचं मन भरून आलेलं आहे. बरोबर आहे का नाही? आणि त्या रूपाचा आकारही कसा आहे, तो भगवान परमात्मा कटेवर हात ठेवून थांबलेला आहे. म्हणजे काय कंबर दुखते म्हणून थांबलाय का? तो देखील भक्ताला त्या आकाराच्या माध्यमातून देखील भगवंत आपल्या भक्तांना काय बोध करतोय, भिवू नकोस. काय या संसारूपी भवसागरामध्ये अडकलेल्या प्रत्येक जीवाला त्या भगवान परमात्म्याला शरण गेल्याच्या नंतर आपल्याला मनाला दिलासा मिळतो. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तोहा उतरील पार भवदुस्तर नदीचा. या भवदुस्तर नदीतून आपण पहिलं तीराला जात असताना तो भगवान परमात्मा या तीरावर थांबलेला आहे. पहिलं उभा तिरी कसं थांबलेला आहे? कटेवर हात ठेवून थांबलेला आहे. मग ते कटेवर हात ठेवण्यामागचं कारण काय? घाबरू नकोस, हा भवसागर केवढा आहे? या कमरे इतकाच आहे. आणि कमरे इतकाच आहे. याला पहिलं तीराला जाण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? म्हणवोनी शरण जावे सर्व भावी निवासी. त्या देवाला शरण जाऊन या संसाररूपी भवसागरातून पहिलं तीराला जाण्याचा प्रयास केला पाहिजे. आणि म्हणून तो जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबाराय त्या भगवान परमात्म्याच्या रूपाचं वर्णन करत असताना देखोनिया तुझ्या रूपाचा आकार सांगितलेला आहे. बरोबर आहे का? केवळ चेहऱ्याचंच वर्णन केलेलं नाही, संपूर्ण देहाचं वर्णन केलेलं आहे. आणि त्यामध्ये उभा कटी कर ठेवोनिया, म्हणून कटेवर हात ठेवून तो भक्तांना सांगतोय घाबरू नकोस, हे पाणी केवढं आहे? कमरे इतकंच आहे. म्हणून याच्यात गटंगळ्या खाण्यापेक्षा तू देवाला शरण जा आणि तू माझ्याकडे ये. निश्चितपणे मी तुला या संसाररूपी भवसागरातून पहिलं तीराला घेऊन जातो असं सांगतात. आणि म्हणून जेव्हा आपल्या त्या आईला पाहिल्याच्या नंतर अनेक दिवस एकमेकापासून ताटातुटी झालेली असताना, काही काळासाठी ताटातुटी झालेली असताना जेव्हा दोघं आई आणि लेकराची भेट होते, ते लेकरू सहज सोडेल का आईला? आता बघितलं रूपाचा आकार, त्याच्या मनाला समाधान झालं. मग आता काय करेल? अभंगाचं दुसरं चरण. तेने माझ्या चित्ता झाले समाधान, वाटते चरण न सोडावे. वारकऱ्यांचंही तसंच होतं. वारकरी जवान वारीमध्ये चालत चालत ऊन वारा पाऊस या सगळं झेलून आनंद घेत परमानंदाची प्राप्ती करत या पंढरीश नगरीपर्यंत पोहोचतात, या भूवैकुंठापर्यंत पोहोचतात. जेव्हा दर्शनासाठी लागतात, दर्शनाला जातात, त्या पंढरीश परमात्म्याचे त्या आईचे चरण पाहता क्षणी वाटते चरण न सोडावे. बरोबर आहे का नाही? त्यांच्या मनाला समाधान त्या ठिकाणी वाटतं, शीन भाग त्या ठिकाणी निघून जातो, थकवा निघून जातो, आनंद त्यांच्या मनाला प्राप्त होतं. वाटते चरण, तिथं किती लोटण्याचा प्रयास केला, बरोबर आहे का नाही? पुजारी असतील किंवा पोलीस असतील आणि कोणी असतील, लोटण्याचा प्रयास केला तरी मंदिरात गेल्याच्या नंतर आपल्याला लगेच बाहेर पडावं असं वाटतं का? पडावं असं वाटत नाही. कारण त्या भगवान परमात्म्याचे त्या आईचे चरण पकडल्याच्या नंतर वाटते चरण
सोडावे विठ्ठल विठ्ठल